नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? घरीच आहात ना? मी गौरी पुराणिक, गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे एक आठवड्याचा समर व्हॅकेशन ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स या ठिकाणी घेऊन आलेली आहे. त्या संदर्भात आपण आज एका अतिशय इंटरेस्टिंग आणि आपल्या डे टू डे लाईफमधल्या महत्त्वपूर्ण टॉपिकवर डिटेल अशी चर्चा किंवा सविस्तर असा अभ्यास सुरू करणार आहोत मित्रांनो. त्याचं नाव आहे सायबर सेक्युरिटी. मित्रांनो, सायबर सिक्युरिटी म्हणजे नक्की काय? विल सी वन बाय वन right from the definition of this term. The term cyber security is used to refer to the security offered through online services to protect your online information. म्हणजेच काय मित्रांनो की साइबर सुरक्षा की परिभाषा यह एक तरह की सुरक्षा है जो कि इंटरनेट से जुड़े हुए सिस्टमों के लिए होती है. इसमें हार्डवेयर, सॉफ्टवेयर और डेटा को साइबर अपराध से बचाने का भी काम किया जा सकता है. With an increasing amount of people getting connected to the internet, the security threats that cause massive harm are increasing also. ये जो साइबर सुरक्षा है ना दोस्तों, इसकी सुरक्षा और सुरक्षा फोर्स दोनों ही डेटा की सुरक्षा के लिए रखे जाते हैं, जिससे कि किसी भी तरह से डेटा की चोरी न हो और सभी डॉक्यूमेंट्स और फाइल्स सुरक्षित रहे. बड़े बड़े कंप्यूटर विशेषज्ञ और आईटी के प्रशिक्षित लोग इस तरह के काम करने में समर्थ होते हैं. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण बघणार आहोत एक एक वर्डचा मीनिंग की व्हॉट इज द मीनिंग ऑफ वर्ड सायबर, देन व्हॉट आर द सिक्युरिटी प्रॉब्लेम्स इन सायबर फील्ड, व्हॉट इज द नीड ऑफ सायबर सिक्युरिटी अँड हाऊ टू इम्प्लिमेंट अँड मेंटेन सिक्युरिटी ऑफ अ सायबर फील्ड अराउंड अस. सी फ्रेंड्स, it is a combining form relating to the information technology, the internet and virtual reality. The basic meaning of word cyber means what? Basically it is a combination of what? Information technology, internet and virtual reality. म्हणजेच काय मित्रांनो, आपण ऑनलाईन जे काही व्यवहार करत असतो ते नुसतं तुमचं ईमेल अकाउंट असू देत की ऑनलाईन बँकिंग पर्यंत, ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म म्हणा किंवा ऑनलाईन बुकिंग म्हणा, रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम अँड सो ऑन, एअरलाईन सिस्टीम अँड सो ऑन, याचं जेव्हा कॉम्बिनेशन केलं जातं तेव्हा एक वर्ड तयार होतो, त्याला म्हणतायत सायबर. आता तुम्ही म्हणाल काय गरज काय आहे? जर मी ईमेल अकाउंट उघडलं आहे, मी स्वतः माझ्याकडे त्याचा युजर नेम आहे, पासवर्ड आहे, तर त्याला सिक्युअर करण्याची गरज काय? माझ्याशिवाय ते कोणाला कळणार आहे की याचा पासवर्ड काय, मी याच्या अकाउंटमध्ये कसा जाणार, याची इन्फॉर्मेशन, याला आलेले मेल्स किंवा बँकेची काही इन्फॉर्मेशन आहे, त्या बँकेला अकाउंट आपण जर ऑनलाईन अकाउंटमध्ये आपलं कनेक्ट केला, मोबाईल म्हणा, ईमेल अकाउंट म्हणा, तर त्याला सुरक्षिततेची काय गरज आहे? जर माझ्या ईमेलचा पासवर्ड मलाच माहिती आहे तर याला सुरक्षिततेची गरज काय आहे? तसं नाहीये मित्रांनो. देअर इज अ नीड टू सेक्युअर अवर इच अँड एव्हरी ऑनलाईन सिस्टीम. ही काळाची गरज आहे. का? तर आपण जो डेटा किंवा इन्फॉर्मेशन आपल्या ईमेल आय डी थ्रू किंवा जे पण काही आपण ऑनलाईन काम हाताळतो आहे त्याच्या थ्रू व्यवहाराची देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण करतो आहे, या देवाणघेवाण करण्यादरम्यान जर त्याचा मिसयूज केला गेला तर आपली इन्फॉर्मेशन किंवा डेटा लीक होऊ शकतो.
आणि जर आपली महत्त्वाचा डेटा जर लीक झाला तर आपल्याला अकाउंटमध्ये जी पण काही महत्त्वाची माहिती किंवा अलर्ट्स येतात, नॉट ओन्ली फ्रॉम बँकिंग सिस्टीम बट ऑल्सो अदर दॅन दिस, जे पण काही आपण ऑनलाईन हाताळतोय आणि त्याच्यासाठी जे अलर्ट्स येत असतात आणि ती पण माहिती जर लीक झाली, देन देअर इज अ नीड ऑफ सायबर सिक्युरिटी. And this security is necessary since it helps in securing data from threats such as data theft or misuse. Also safeguards your system from viruses. आपण कुठूनही प्लग आउट करून प्लग इन करत असतो मित्रांनो, इंटरनेट ॲक्सेस करत असतो, ह्या पासवर्ड थ्रू नाही दुसऱ्या पासवर्ड थ्रू, वायफाय थ्रू नाही दुसऱ्या डेटा थ्रू. त्या दरम्यान आपल्या सिस्टीममध्ये किंवा जे पण काही आपण ऑनलाईन माहिती हाताळतोय त्याच्यामध्ये व्हायरसेस येण्याची शक्यता असते, मालप्रॅक्टिस चालत असते, काही जण त्याचा मिसयूज करत असतात आणि सो ऑन. तर आपला ऑनलाईन डेटा सेक्युअर करण्यासाठी सायबर सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. दिस इज व्हॉट द बेसिक नीड ऑफ सायबर सिक्युरिटी टू सिक्युअर आवर ओन और पर्सनल इन्फॉर्मेशन फ्रॉम द डेटा थेफ्ट्स. We see the categories of cyber crime. तुम्ही सायबर क्राईम हा शब्द नक्कीच ऐकला असेल मित्रांनो. सायबर क्राईम म्हणजे नक्की काय? आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे ऐकलंही असेल, वाचलंही असेल. त्या संदर्भात आपण आता बोलणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल we'll see categories of cyber crime. Basically there are two types of categories of cyber crime. First one is the computer as a target and second one is the computer as a weapon. Whenever we use term the computer as a target, then by using computer system to attack another computer with the help of hacking, viruses, worms, attacks or DOS attacks etc. म्हणजे एका कम्प्युटर सिस्टीम थ्रू दुसऱ्या कम्प्युटर सिस्टीमवर आपण जर हल्ला केला, in which form? In the form of viruses, in the form of worms, in the form of attacks and lastly that with the help of technique hacking. या सगळ्याचा अर्थ एकच होतो मित्रांनो की जर एक सिस्टीम दुसऱ्या सिस्टीमवर हल्ला करू शकते तर पहिली सिस्टीम ही दुसऱ्या सिस्टीम मधला डेटा इझिली तो काय करू शकते, हाताळू शकते किंवा मिळवू शकते. And this is nothing but the term hacking. This is what the first category of cybercrime. And second one is the computer as a weapon. Means what? Using a computer system to commit real world crime. That is, or for example, credit card fraud. See guys, that's why cyber security is the everyone's responsibility. Cyber security is the everyone's responsibility. आणि आजपासनं आपण हे सगळं करणार आहोत. समजलंय? तर आपण एकदा परत रिवाइज करूया. What is the meaning of the word cyber or cyber security? What is the need of cyber security? Basically, साइबर सुरक्षा कई बार खतरा इसलिए है क्योंकि नेटवर्क कनेक्शन और इंटरनेट काफी तेजी से दुनिया को बदलता जा रहा है और इस वजह से सुरक्षा काफी महत्वपूर्ण हो गई है. इस तरह की गतिविधियों को निपटाने के लिए प्रशासन काफी तरीके अपना रहा है. साइबर सुरक्षा के लिए काफी देशों द्वारा
पूंजी का इस्तेमाल किया जाता है और जिससे उन देशों का निजी डेटा लीक ना हो और सारी जानकारी सुरक्षित रहे, इसका ख्याल रखा जाता है. देन व्हॉट आर द सिक्युरिटी प्रॉब्लेम्स? जसे की आपण मगाशी पाहिलं की काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आपल्या सिक्युरिटीसाठी. आपल्या सिस्टीम मध्ये व्हायरसेस येतात, वॉर्म्स येतात, अटॅक केले जातं, त्याच्यानंतर मॅलवेअर्स इथे असतात, हॅकिंग केलं जातं आणि खूप काही. Next one is how to implement and maintain security of a cyber field around us. तर आपल्या आजूबाजूची जी सायबर सिक्युरिटी आहे ती कशी केल्या जाते किंवा सायबर सिक्युरिटी थ्रू काय काय होतं हे सगळं आपण बघणार आहे मित्रांनो आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. सध्यासाठी आपण एवढंच लक्षात ठेवणार आहोत, सायबर सिक्युरिटी इज एव्हरीवन्स रिस्पॉन्सिबिलिटी. थँक यू फ्रेंड.